गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. नमस्कार मंडळी, मी अवनी व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि आम्ही चाललो आहोत मॉर्निंग वॉकला आणि आज झालेला आहे उशीर, 5:30 झाले आज. तर बहीण थांबली आहे खाली आणि आम्ही चाललो आता पिरवाडीला वॉक करायला. तर बहीण खाली उतरलीच होती आणि मीही खाली उतरली आहे बिल्डिंगच्या आणि बस आम्ही चाललो आहे आणि खूप थंडी होती, खूप फॉग होतं एकदम आणि बस चाललो आहे. हा पिरवाडीला जायचा रोड आहे. तर आता वॉक करून आलो आहे आणि ते एक छोटंसं शॉप आहे, तिथून बहीण कॉफी वगैरे घेते आहे सॅशे आणि आता चाललो आहे आणि खूप फॉग आहे, खूप थंडी आहे आणि बस इकडे पिरवाडी आहे. आज खूप फॉग आहे. आणि इकडे आहे आमचं घर. तर आता चाललो आहे घरी. आलेलो उशिरा पण आता लवकर चाललो आहे. तर आली आहे जस्ट घरी. तर आता लगेचच कामांना सुरुवात करते. खूप कामं पडले, केअर कचरा वगैरे काढायचा आहे आणि साफसफाई करायची आहे. तर चला आता लगेच कामाला सुरुवात करते. तर फायनली इथं सर्व क्लीन झालेलं आहे आणि खूप छान वाटतं क्लीन झाल्यानंतर. तर पसारा करणारी पण मीच आणि सर्व व्यवस्थित ठेवणारी पण मीच आहे घरामध्ये. तर इथं क्लीन झाल्यावर खूप छान वाटतं. तर साफसफाई वगैरे झालेली आहे. तर आता लगेचच चहा नाश्त्याची आणि देवपूजेची तयारी करते. अजून देवपूजा केलेली नाही. तर चला पटापट कामाला सुरुवात करते. तर बाकीची तयारी सर्व करून ठेवलेली आहे. आता हस्बंड येतील तेव्हा नाश्ता बनवेन. आणि इथे पीत आहे मी ब्लॅक टी. पिते, जरा वेळ थोडा वेळ बसते आणि मग कामाला सुरुवात करेन. तर इथे मी ठेवते आहे इडलीसाठी तांदूळ आणि उडदाची डाळ. मी काय असं मापाने नाही ठेवत, प्रमाण वगैरे. आणि ही आहे उडदाची डाळ. तर हे सर्व साफ केलेलंच आहे आणि आता हे मी धुवून घेते स्वच्छ.
तर आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता पाणी टाकून ठेवते. तर हे रेशनचे तांदूळ आहेत आणि मी रेशनचे तांदूळच खाते. तर आणि ही डाळ ह्याच्यातनं खूप वाईट पाणी निघतं, तर खूप वेळ लागला धुवायला. स्वच्छ पाण्याने धुवून घेते आता, धुवून घेतलं आहे. आता भिजत ठेवते. तर इथे वरण आणि इथे भात तर वरण भात रेडी झालेला आहे. नाश्ता बिलकुल पण नाही बनवला आज. आम्ही चहा बिस्किट हे सर्वच खाल्लं. तर आता मी इडलीचं भिजत ठेवलेलं आहे, कारण दर संडेला बनते, पण आता मधीत तर तब्येत खराब होती तर नव्हतं बनवलं मी. तर आता इडलीचं ते सर्व भिजत ठेवलं आहे. उद्या संडे आहे तर, आणि आज आहे शनिवार. आणि आज आता मी चालली आहे कुठेतरी एक ठिकाणी चालली आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर मी झाली आहे रेडी आणि आता आम्ही निघालो आहे. आणि मी गेले होते हनुमानच्या मंदिरात. शनिवार होतं तर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात आणि सोमवारी शंकराच्या मंदिरात आम्ही जातो. आणि हा आहे उरणमध्ये, मार्केटमध्येच आहे हा मंदिर. तर दर्शन घेतल्यानंतर खूप मनाला प्रसन्न वाटतं. आणि इथे लागोपाठ 3 मंदिर आहेत. बाजूला गणपतीचं मंदिर आहे आणि लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. तर हे आहे ते 3 लागोपाठ मंदिरं. त्याच्यानंतर आम्ही मार्केटला गेलो होतो. बहिणीला काही खरेदी करायची होती, तर तिने खरेदी केली. बस त्याच्यानंतर आमचं जे प्लॅनिंग होतं पाणीपुरीचं, तर त्याच्यासाठी पण काही सामान घ्यायचं होतं. तर इथे आम्ही वाटाणे घेतले होते सफेद, आणि बस पालेभाजी वगैरे खूप फ्रेश होती. बरं आम्हाला वाटाणेच घ्यायचे होते. आणि हा आहे मार्केट. आणि जस्ट मंदिराच्या मागेच आहे गार्डन. तर मंदिरात जायचं बोललं तर आम्ही सर्व निवांत कामं करून येतो. तर येताना बस आम्ही जरावेल गार्डनमध्ये बसलो होतो. हा आहे गार्डन आणि हा आहे विमलाव तलाव. तर आता चालू आहोत मंदिरातनं दर्शन घेऊन आणि जरावेल बसलो आहे गार्डनला. आणि इथे आहे गार्डन. आणि बस आता जाऊया घरी. तर आली आहे जस्ट घरी आता, आणि वाजले आहेत 12. आता हसबंड येतील जेवायला. आणि बाहेर बापरे खरंच खूप ऊन आहे. घरामध्ये असं थंडी वाजते आहे, पण बाहेर खूपच ऊन आहे बाहेर. आणि जस्ट आली आहे, फ्रेश झाली आहे, चेंज केलं आहे. तर आता येतील हसबंड, मग जेवूया. तर इथे डाळ झालेली आहे. तांदूळ आणि डाळ चांगलं भिजलं आहे. आणि मी आता हे मिक्सरमध्ये वाटून घेते. पाणी टाकून मी हे असं मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर आता हा बॅटर मी सर्व वाटून घेतलेलं आहे. ते तांदूळ बॅटर रेडी झालेलं आहे. आत्ता वाटलेल्या ह्याच्यातच मी आत्ताच मीठ टाकते. आणि मिक्स करून हे मीठ ठेवून देते. बस हे मिक्स करून आता मी ठेवते. आणि उद्या चांगलं पीठ हा फर्मेंट होईल. मग त्याच्यानंतर बस इडली वगैरे बनवायला, डोसा बनवायला पीठ रेडी. आणि हे काय बनवायचं असलं की भांडी तर खूपच होतात. तर भांडी वगैरे झालेत घासून. आणि इथे हे झाकून ठेवले मी. बस. तर आता टिकली पडली म्हणजे. तर आता सर्व वाटून वगैरे झालेलं आहे. आणि आता मी चालली आहे माझ्या घरी. तर घरी एक प्रोग्राम आहे माझ्या, म्हणजे पाणीपुरी बनवणार होतो, पण आता तिथे गेल्यानंतर बघते की पाणीपुरीचं बनवतायत की कॅन्सल होतं आहे. आणि तसंही मला व्हिडिओ अपलोड करायला जायचंच आहे. तर आता मी निघाली आहे घरी.
तर चालली आहे घरी आणि जलजिराचे पॅकेट घेतलेत. पाणी बघू काय काय रेसिपी आता बनवतोय. म्हणजे असं जुगाडूच बनवणार आहे, एकदम रेसिपी शेअर वगैरे नाही करणार आहे. तर चालली आहे घरी आणि गाऊन चेंज केलं आहे कारण ते इडलीचं सर्व बॅटर म्हणजे लागलेलं मॅक्सीला त्याच्यामुळे. तर आली आहे घरी आणि अर्धी मुर्दी तयारी करून ठेवली आहे बहिणीने. तर इथे वाटाणे बॉईल होते. हेच प्रॉब्लेम आहे, हे वाटाणे पटकन व्हाईटवाले बॉईल होत नाही. आणि इथे आम्ही चिंच आणि गुळाचं पाणी तयार केलेलं चटणी, गोड चटणी बनवण्यासाठी. आणि ही झाली आहे रेडी गोड पाणी पाणीपुरीचं. आणि खरंच खूप टेस्टी झालं होतं. आणि वाटाणे फार शिजलेच नव्हते. तर आता ह्याच्यामध्ये मी बटाटा टाकते आहे उकडलेला. रेसिपी शेअर नाही केली आहे. तर बटाटा आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि हा मीठ आणि थोडीशी हळद टाकली होती आणि हा रगडा असा रेडी झाला आहे. तर इथे रगडा रेडी झालेला आहे आणि इथे आहे पाणी आणि इथे कांदा, इथे ठेवली आहे शेव आणि पुरी आम्ही रेडीमेडच आणली होती. तर इथे आहे पुरी. तर इथे प्लेट रेडी केलेली आहे तुमच्यासाठी मंडळी. पाणीपुरी खायला या. तर आली आहे घरी जस्ट आताच आणि वाजले आहेत 5:30 आणि आता चहा बनवीन. हजबंड येतच असतील आता कामावरून आणि आता चहा बनवीन आणि जेवणाची तयारी करीन. तर मंडळी आजसाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि थँक्स फॉर वॉचिंग.